कापड आहे आणि या कापडापासून आपण खूप सुंदर असा कृष्णाचा ड्रेस बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी माझं नाव आरती आहे आणि तुम्ही माझं सावी डिझायनर हे यूट्यूब चॅनल बघत आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. तुमच्याकडे पण असे छोटे छोटे चिटोरे उरले असेल आणि तुमचा देवघरातला कृष्ण आधी बघायचा की किती साईज आहे त्याची. तुमच्याकडे टेप असेल तर टेपनी मोजा, अदरवाईज नॉर्मली आपल्या बोटाने जरी मोजलं तरी चालेल आणि तुम्ही सुई दोऱ्याने हाताने सुद्धा शिवू शकता. एवढं इझी आहे. आपल्याला कृष्णाचा घेर हा मोठा हवा आहे. तर माझ्याजवळ हे एवढे कापड उरलेले होते चिटोरे, तर ते मी घेतले. तर इथे बघू शकता हे 4.25 अशी जी आहे याची हे आहे लांबी आहे आणि रुंदी जी आहे हा डबल फोल्डमध्ये कापड आहे 19 इंच म्हणजेच 9 आणि 9 + 9 18 आणि हे पाव इंच म्हणजे अर्धा इंच एवढा आहे. आता बघा हा एक सरळ कापड आहे, याचा आपण फेटा बनवूया आणि हा एवढे 2 चिटोरे आहे. ठीक आहे. तर आपला कृष्णा असं आपली ही कृष्णाची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती कृष्णा बसलेला आहे. कृष्णाच्या हातापासून तर मानेपर्यंतचं अंतर किती येते ते मोजायचं किंवा अदरवाईज नाही मोजलं तरीही चालेल. आता माझ्याजवळ या 2 पट्ट्या आहेत. तर मी काय करणार, ह्या पट्ट्या आपल्या सरळ मी कट करून घेतलेल्या आहे स्ट्रेट. तुमची साईज कितीही असो तुम्ही अंदाजाने केलं तरी चालेल. एकदा जे आहे लूज होणार पण सेकंड टाईम फिटिंगमध्ये येणार. ठीक आहे. आता ह्या पट्ट्या आपण मागणं ओपनच ठेवणार आहोत अशा पद्धतीने. आता आपण याला अस्तर पण लावणार. अस्तर लावल्यामुळे काय होतं, याची फिनिशिंग एक छान दिसते. आपण आपले कपडे अस्तरचे घालतो, मग देवाला का बरं विना अस्तरचं ठेवायचं नाही का. तर मी हे अस्तरसुद्धा कट करून घेते. आता बघा आपण अस्तर आणि हे मेन फॅब्रिक एकत्रित जे आहे कट टू कट करून घेतलं. आता आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, या बाजूला सुद्धा अशी शिलाई लावायची आहे आणि इकडे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघूच शकता की आपण इथे कशा पद्धतीने स्टिच लावत आहोत. इथे पॉईंट रेडी नको व्हायला लक्ष द्यायचं आहे आणि सरळ अशी स्टिच आपल्याला संपूर्ण याला लावून घ्यायची आहे. हा पण पार्ट एंड करताना आपल्याला असा. आता बघा या ज्या आहे या एंडपर्यंत आलेला आहे. इथे पण निडल अशी आतमध्येच ठेवायची आणि आता एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. माझा फॅब्रिक इथे आला नव्हता तर मी परत एकदा स्टिच लावली. आता कॉर्नर कट करायचे असे आणि आता हा कापड आपण असा पलटवून घ्यायचा. आपली आता याने काय होईल, फिनिशिंग पण छान दिसणार आणि कुठे धागे दोरे पण दिसणार अशा पद्धतीने. आता याच्यावरून एकदा परत दाबटीप देऊन द्यायची. दाबटीप म्हणजे प्रेस शिलाई किंवा धार स्टिच. निडल आतमध्येच ठेवायची, निडल उचलायची नाही आहे, फिनिशिंग खराब होतं. आणि अशाच पद्धतीने सरळ शिलाई लावून घ्यायची आहे. अशी संपूर्ण याला आपण स्टिच जी आहे ती देऊन दिलेली आहे. आता आपल्याला इथे लेस लावायचा आहे. माझ्याकडे हा लेसचा तुकडा आहे पण हा एवढाच आहे तर हा लावणार नाही मी. आता इथे बघा ही लेस मी इथे लावणार आहे. तर सगळ्यात आधी खाली लावायची. आपण खाली किती लेयर्स लावणार आहोत यावरती डिपेंड आहे. तर सगळ्यात आधी मी इथे बघा एवढं सोडून दिलं. थोडं म्हणजे असं कट टू कट लावलं थोडं वेगळं दिसतं, असं लावलं थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर मी थोडासा सोडणार आणि इथून आपल्याला शिलाई लावून घ्यायची, लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण लेस लावल्यामुळे काय होतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं, दिसायला लुक छान दिसतं. असेल तर लावा, अदरवाईज स्किप करा. आता एकदा परत लावणार आहे अशी इथे डिझाईनने लावली तरीही छान दिसेल अशी. तर आपण इथे डिझाईननेच लावू. तुम्ही इथे सरळ पण लावू शकता. आतमध्येच ठेवायची आहे आणि फक्त लेस घुमवायची आहे. इथपर्यंतच कॉर्नर हवा आहे. मग इथनं परत आपल्याला सेम प्रोसिजर इथे आपल्याला फॉलो करायची आहे. हवं असेल तर कमी जास्त होत असेल असं वाटत असल्यास तुम्ही इथे मार्किंग करून पण लावू शकता. पण मी इथे अंदाजाने लावते तर माझं पण नॉर्मली कमी जास्त हे होऊ शकतं. ठीक आहे. इथपर्यंत मी ही लेस लावून घेतली आहे. अशी लेस जी आहे ती लावून झालेली आहे. आता एकदा अशी वरून पण लावू शकता पण मी इथे दुसरी लेस लावणार नाही आहे. आता काय करणार, ही लेस आता या कॉर्नरवरून या कॉर्नरपर्यंत अशी लावायची आहे. दोन्ही साईड्स आपल्याला लावून घ्यायच्या आहे. इथे अशी लेस मी लावून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं, फ्लिट्स टाकून घ्यायचा. हा भाग 2 इंचाच्या वरती होऊ द्यायचा नाही, नाहीतर लूज होणार. जर तुमचा कृष्णा मोठा असेल तर मोठा करा. माझा मीडियम साईजचा आहे तर मी इथे माझं रेडी 2-2.5 इंच होईल इतक्या अशा प्लीट आधी असा हातानेच करून घ्यायचा आहे किंवा याच्यावर एक प्रेस फिरवली तरीही चालेल. आणि हा पार्ट असा आपला असा यायला हवा, म्हणजे घातल्यावर की ड्रेस आपला हा असा फुलेल.
तर त्याच पद्धतीने आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता मी आधी प्लेट्स ज्या आहे त्या कशा अरेंज केल्या. आता हे एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घ्यायचा. असा पूर्ण आपला पार्ट असा फुलून येणार. मग आता आपल्याला वरती पार्ट अटॅच करायचा आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, याला एक लेस लावून घ्यायची आपण. आता याची फिनिशिंग करायला बघा, ही पट्टी आहे, ही पट्टी ठेवून याच्यावरती अशी शिलाई लावते. म्हणजे आपल्याला याची तशी शिलाई लावायची. हा कापड मी थोडा जास्तच घेतला, मग मी याला कट करून घेणार. आता वरती बिलकुल थोडंसाच ठेवायचं आहे आणि कट करून घेतला. आता आपल्याला हा कापड असा घ्यायचा आणि इथे असा पलटून घ्यायचा आणि याच्यावरून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. आता इथे शिलाई लावून झाली आहे. आता आपल्याला वरती लेस पण लावायची आहे, पण त्याआधी आपण याचा टॉप पार्ट रेडी करू. या आपण 2 पट्ट्या घेतल्या, या आपण फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच लावून 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या, किंवा अशा पद्धतीची फोल्ड केली तरीही चालेल. पण काय होतं ना, याची साईज कमी होईल थोडी, तर चालेल मला, कारण की मी 2 पट्ट्या अशा रेडी करणार आहे. आणि वरती आपल्याला लेस लावायची आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ हा कसा वाटला हे देखील नक्की सांगा. आता ही पट्टी पण आपण अशी रेडी करून घ्यायची. आता ही पट्टी पण आपली रेडी झाली. आता काय करायचं, हा असा पार्ट पकडला आणि आपल्याला इथे लेस लावायचीच आहे. तर हे 2, हे बघा, ही अशी एकावरती एक थोडी पट्टी ठेवली आणि अर्ध्यापर्यंत आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. इथपर्यंत स्टिच लावून घ्यायची आहे. मग मी तिला स्टिच लावली. आता ही लेस घेतली आहे आणि ही लेस इथपर्यंत डायरेक्ट आणायची आहे इथे. आता ही लेस सुद्धा आपल्याला तशीच आणायची आहे. आता मी हा पार्ट सुद्धा जोडून घेणार. हा पार्ट आपला मागे जाणार. मी एक डिझाईन वेगळीच डिसाईड केलेली होती, पण मला आता वेळेवर वेगळीच डिझाईन सुचली, त्यामुळे मी थोडा वेगळा पॅटर्न रेडी करत आहे. माझ्यासारखं तुमच्यासोबत सुद्धा होत असेल, आपण ठरवतो एक आणि करतो एक. तर माझं तसं नाही झालं, पण मला एक आयडिया सुचली. आता बघा, हा अशा पद्धतीने झाला आहे. हा पार्ट हा गळ्यातून येणार, ठीक आहे. आता काय करणार, हा टॉप पार्ट आहे आणि हा उलटा पार्ट आहे, हे याचं सेंटर आहे इक्वल, बरोबर. इथे याला मी जोडणार. हा असा एवढा पार्ट झाला आहे. आता काय करणार, इथे कमरेला आपण लेससुद्धा एक लावून घ्यायची. आता बघा, हा पार्ट आपला अशा पद्धतीने हे आपले कृष्णा जी आहे, तर यांना घालताना बघा, हा पार्ट असा ठेवून हा आपला भागवरचा असा येईल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की सांगा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.